बदलापूर प्रकरणात इतर आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला मारून टाकलंय असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर अक्षय शिंदेला फाशी द्या अशी मागणी करणारे विरोधक आता अक्षय शिंदेची बाजू का घेतायत असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। तसंच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोपही शिंदेंनी केलाय। पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी। हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी। अरे ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला। आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे। त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्था चालक होते, त्यांना मागे घालण्यासाठी असं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे, असं वडेट्टीवार यांनी नाना पटोले म्हणतात। नाही, आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये। आज पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा, त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही। जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात, जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात, आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्या बद्दल आक्षेप घेणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं, खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे।